मोठा वाद निर्माण झालेला आहे. कुठेतरी तेढ निर्माण झालं असं महाविकास आघाडी नेत्यांचं म्हणणं आहे. का तेढ म्हणजे उद्या अगर हाजी अलीला जाऊन आम्ही हनुमान चालीसा आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी म्हटलं तर चालेल का? शनिवार वाडा असो, ह्या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमची धार्मिक स्थळं आहेत, ती स्थळं आहेत, त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठण करत असाल तर उद्या अगर आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्या हजिल्लीला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसाचं पठण सुरू केलं तर मग काय करायचं? जो न्याय तुम्ही हजिल्लीला लावता तोच न्याय अन्य धार्मिक स्थळांना लावा, एवढंच म्हणणं आहे. मग आज जे आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते तिथे गेले, वातावरण कोण खराब करताय? कशाला तिथे नमाज पडायचं आहे? नमाज पडण्यासाठी काय देशात आणि राज्यात मस्जिदी कमी आहेत? जे तुम्हाला हिंदू धार्मिक स्थळांकडे कोण वातावरण खराब करणारे हे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत. आणि मग उद्या हिंदू संघटनेने अगर आवाज उचलला तर चूक काय केली? म्हणून बोललो ना, उद्या हजेलीच्या इथे अगर अचानक जय हनुमानचा नारा दिला गेला तर मग कोण बोलू नये. आरेला कारेचा अगर विषय असेल ना तर हिंदू समाज पण आवाज उचलू शकतो, पण कोणालाच वातावरण खराब करायचं नाहीये. म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या जी काय जागा दिलेली आहे तिथे जाऊन तुमचा हे करा ना, तुम्हाला काय करायचं आहे ते प्रार्थना करा.